दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी एक किंवा दोन भंगारची दुकानं असतातच. त्या ठिकाणी सर्व प्रकारचं भंगार आणलं जातं. जुने डबे आहे, बाटल्या आहे, प्लास्टिक आहे, ते सर्व त्या ठिकाणी आणलं जातं आणि मग तिथून ते पुढे मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये जातं आणि त्याच्यापासून ते परत त्याच्यापासून नवीन वस्तू तयार केल्या जातात. भंगारमधूनच काहीतरी नवीन केलं जातं. बऱ्याच वेळेस आपल्याकडे एखादं जुनं वस्तू असतात ज्या आपण टाकाऊ समजतो, ज्या आपण फेकून देण्याच्या लायकीच्या समजतो. काही लोकांकडे अशी कला असते, त्याच्यामधून काहीतरी सुंदर ते तयार करतात आणि मग आपल्याला इतकं आश्चर्य वाटतं की ह्याच्यामधून सुद्धा असं काहीतरी नवीन निघू शकतं किंवा काहीतरी सुंदर बनू शकतं. पाऊलाचं ज्यावेळेस आपण जीवनचरित्र बघतो, पाऊल हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. तो रोमन राज्यामध्ये चांगला अधिकारी होता तो, आणि चांगलं पद होतं त्याच्याकडे, आणि तो ख्रिस्ती लोकांचा एकच त्याचं ध्येय होतं की ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि तो नंतर आंधळा झाला, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या जीवनाचा कदाचित विचार केला असेल की तो एकदम टाकाऊ आहे, तो कुठल्या कामाचा नाही. परंतु लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शाऊलाचा पाऊल केला. त्याच्याकडून इतकं मोठं कार्य करून घेतलं आणि सर्व देवाचं कार्य त्याच्या हातून झालं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं वाटतं की मी काही कामाचा नाही, माझं जीवन जे आहे हे एकदम टाकाऊ आहे, माझ्या जीवनाकडून कोणालाही लाभ होणार नाही. परंतु देव हा सर्व बदलणारा देव आहे. तो आम्ही जेव्हा जेव्हा त्याच्याकडे वळतो त्यावेळेस तो आमचं एक उपयुक्त पात्र तयार करतो. आमच्या खराब जीवनामधून किंवा आमच्या टाकाऊ जीवनामधून तो एक नवीन मनुष्य तयार करतो आणि आम्हाला उपयुक्त देवाच्या कार्यासाठी बनवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इर्मया ह्याचा 18वा अध्याय आणि 4थं वचन. जेरेमिया चॅप्टर 18 and verse 4. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याने त्याला पाहिजे तसे दुसरे पात्र घडिले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.